आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन, हृदयाचे विकार, मधुमेह, सोरायसिस, वेट मॉनिटरिंग। आमचा पत्ता सनेज आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नेहरू नगर, विजापूर रोड, सोलापूर। मोबाईल नंबर 8087021004 आणि 9763361004। कळवण तालुक्यात एकलव्य आदिवासी परिषद संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष मंगेशभाऊ अवताडे यांच्या नेतृत्वाखाली बैठक संपन्न। काल एकलव्य आदिवासी परिषद संघटना राज्य संघटक विजयराव कंक, कळवण तालुका अध्यक्ष भरत वाघ, युवा तालुका अध्यक्ष विजय माळी, तालुका संघटक बारकू गांगुर्डे, तालुका सहसंघटक पिंटू माळी, विलास बर्डे, राजाराम पवार, गौतम मोरे तसेच कळवण तालुक्यातील तालुका, जिल्हा, राज्य, गाव कमिटीचे प्रमुख पदाधिकारी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। या प्रसंगी एकलव्य आदिवासी परिषद संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष मंगेशभाऊ अवताडे यांनी समाज बांधवांना आवाहन केले की देशात भाजपची सत्ता असताना भाजप सरकारने आदिवासी, दलित, गरीब, मराठा व शेतकरी वर्गावर जो अन्याय केलाय त्याचप्रमाणे संविधान बदलणाऱ्या भाजप सरकारला सत्तेत आणू नका। शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्या भाजपला सत्तेवर आणू नका। मणिपूर आदिवासी महिलेची नग्न धिंड काढणाऱ्या व्यवस्थेविरुद्ध एकही शब्द न बोलणाऱ्या भाजप सरकारला सत्तेत आणू नका। आदिवासींच्या आरक्षणावर डोळे ठेवणाऱ्या भाजप सरकारला सत्तेत आणू नका आणि जो कोणी आदिवासी नेता भाजप सरकारला मदत करत असेल त्याला देखील घरचा आहेर द्या। जर हे भाजप सरकार सत्तेत आलं तर आदिवासी, गणित, मराठा, ओबीसी समाज यांच्यावर अन्याय होणार आहे, असा आदेशच संस्थापक अध्यक्ष मंगेशभाऊ अवताडे यांनी कळवण तालुक्यातील समाज बांधवांना दिला असून येत्या काळामध्ये कळवण तालुक्यातील आदिवासी समाज बांधवांसाठी सामाजिक प्रश्नांसाठी मोठा लढा उभा करण्याचं आवाहन देखील समाज बांधवांमुळे विजयराव कंक यांनी केला। एकलव्य आदिवासी परिषद संघटनेच्या माध्यमातून सर्व तालुका, जिल्हा, राज्य कमिटीच्या वतीनं या ठिकाणी प्रथमतः बैठक घेण्यात आलेली आहे। ही बैठक घेतलेली आहे कारण का या ठिकाणी जे तालुक्याचे तालुका प्रमुख भारतभाऊ असतील, विजय माळे असतील, बारकू भाऊ असतील, विलासराव असतील, सर्वच कळमल्याचे कार्यकर्ते आहे, पुणेकर आहे, सर्वच पिंटू भाऊ माळे असतील, विजयराव कंका असतील, सर्व महिला, सर्व युवती, युवक मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहे आणि खरोखर विजू भाऊ आणि त्यांचे सर्व सहकारी यांचा मी आभार व्यक्त करतो। आणि सर्वांनीच या ठिकाणी ही बैठक पार पाडण्यासाठी या ठिकाणी मोठे आतोनात प्रयत्न केले। काहींनी बैठक या ठिकाणी व्हावा म्हणून चांगले प्रयत्न केले, तर काहींनी बैठक पाडण्यासाठी प्रयत्न केले, परंतु या कार्यकर्त्यांनी त्यांचे सगळे प्रयत्न, भारत भाऊ या ठिकाणी, बारकू भाऊ, तुम्ही सर्वांनी या ठिकाणी, विजू भाऊ तुम्ही हाणून पाडले। तुमचा सर्वांचा टाळ्यांच्या गडगडामध्ये या ठिकाणी सर्वांनी आभार केले पाहिजे, कारण खरोखर आज या ठिकाणी सत्याचा विजय झालेला आहे। कारण आम्ही ही मीटिंग घेतली होती, आमचं कारण फक्त एकच होतं का संघटन आपलं हे साबित राहावं, आमचं संघटित हे प्रबळ राहावं, एकजूट आम्ही आपल्या भिल्ल समाजाने राहावे। परंतु काही लोकांनी, समाजातील संघटनेतील लोकांनी या ठिकाणी काहीतरी गटतट निर्माण करायचा प्रयत्न केला, समाजाला चुकीचा दिशाभूल देण्याचा प्रयत्न केला। परंतु अशा समाज बांधवांना देखील माझं सांगणं आहे, तुम्ही समाजाला या ठिकाणी चुकीची दिशा दाखवू नका, समाजाला या ठिकाणी तुम्ही चुकीच्या रस्त्यावर नेऊ नका, परंतु समाजाने सुद्धा सुधारलं पाहिजे। समाजाने सर्वांना एक विनंती आहे, तुम्ही आमच्याबरोबर या। आम्ही या ठिकाणी आज जी मीटिंग घेतली ती मीटिंग फक्त याच्यासाठी घेतलेली आहे की येत्या काळात जे खासदारकीचं मतदान चालू आहे, इलेक्शन, फक्त तुम्ही भाजप सरकारला या ठिकाणी मतदान करू नका, कारण हे जे भाजप सरकार जर सत्तेमध्ये आलं तर येत्या काळामध्ये येणारं संविधान धोक्यात आहे। हे भाजप सरकार जर सत्तेमध्ये आलं तर येत्या काळामध्ये सुरक्षितता धोक्यामध्ये आहे। भाजप सरकार जर सत्तेमध्ये आलं तर अनुसूचित जाती जमातीवर होणारे अन्याय अत्याचार वाढणार आहे। हे भाजप सरकार जर या ठिकाणी सत्तेमध्ये आलं तर या ठिकाणी अल्पसंख्याकांवर होणारा अत्याचार या ठिकाणी वाढणार आहे। हे भाजप सरकार जर सत्तेमध्ये आलं तर शेतकऱ्यांचे प्रश्न या ठिकाणी वाढणार आहे। हे भाजप सरकार जर सत्तेमध्ये आलं तर औद्योगिकरणासारखे अनेक उद्योगी या ठिकाणी गुजरातला ऑलरेडी गेलेले आहे, आजही घेणार आहे। आज भाजप सरकार जर सत्तेमध्ये आलं तर शिक्षणाला SC, ST, ST, OBC जो गरीब वर्ग आहे यांच्यावरती सुद्धा अन्याय होणार आहे। भाजप सरकार जर सत्तेमध्ये आलं दलितांवर अन्याय अत्याचार वाढणार आहे आणि भाजप सरकार जर सत्तेमध्ये आलं तर येत्या काळामध्ये आज गोरगरीब अल्पसंख्याकांवर अन्याय अत्याचार वाढणार आहे। तर म्हणून या ठिकाणी भाजप सरकारला या ठिकाणी कुणीही मतदान करू नका, कुणी भाजप सरकारला या ठिकाणी पाठिंबा जाहीर करू नका। आणि आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आम्हाला संविधान दिलेले आहे फक्त त्या संविधानाच्या संरक्षणासाठीच आम्ही लोक या ठिकाणी एकत्र आलोय। नाहीतर मी जर कोणत्या पक्षाकडून असतो तर मी सांगितलं असतं, कोणत्याही 5-6 लोक उमेदवार उभे,
मी जर कोणाचं काही घेतलेलं असतं सांगितलं असतं, याला मतदान करा त्याला मतदान करा, इकडं कॅमेरा घ्या, कोणाला सांगितलं की मतदान करा म्हणून? कोणाचं नाही सांगितलेलं. कारण आम्हाला ते करत नाही, आम्हाला फक्त संविधान वाचवायचं आहे. या देशामध्ये आमच्या ज्या महिला आहे या सुरक्षित ठेवायच्या आहे. या देशामधले आमच्या तरुणावर अन्याय जे होत आहे, जे अत्याचार होत आहे ते आम्हाला होऊन द्यायचे नाही. बाबासाहेबांचं संविधान आम्हाला वाचवायचं आहे, म्हणून आमचा हा लढा आहे. हा आमचा लढा सत्यवादी आहे. परंतु आमच्यातीलच काही फोडकरी मंडळी, काही या ठिकाणी त्यांनी जसं उद्धव ठाकरे सोबत असणारे 40 आमदार त्यांनी गद्दारी केली, तसंच आमच्या लोकांनी 4 लोकांनी गद्दारी केली. पण आम्ही त्यांना काही बोलणार नाहीये, आम्ही त्यांना, ते आमचेच आहे, परंतु त्यांनी सुधारावं हा आम्ही एक शेवटचा चान्स देतो, एवढंच सांगतो. आणि येत्या काळामध्ये समाज बांधवांनो, तुम्ही या ठिकाणी सक्षम राहा, संघटन वाढवा, संघटन बळकट करा. असाच आज जशी एकजूट दाखवली तसंच एकजूट दाखवा. भारत भाऊ असन, बापू भाऊ असन, विजू भाऊ असन, पिंटू भाऊ असल, सर्व सहकारी यांच्यासोबत सक्षम राहा. महिलांनी देखील जेवढी तुम्हाला या ठिकाणी विनंती करतोय. आणि सर्वांना या ठिकाणी कळवण तालुक्यामध्ये पुन्हा जय एकलव्य करतोय. जय एकलव्य, जय भीम, जय शिवराय. पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स, मोबाईल व TV रिपेरी, मोबाईल व सर्व डिश रिचार्ज. आमचा पत्ता 34/2/39 70 फूट रोड, न्यू पाच्छापेठ, सोलापूर. मोबाईल नंबर 774499 6658 आणि 954546 8473.